काँग्रेस पक्ष मुंबई पालिकेत ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही। मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढाईची काँग्रेसची तयारी आहे। मुंबईत काँग्रेसला उत्तर भारतीय आणि दलित आणि मुस्लिम वर्ग मोठ्या प्रमाणात मतदान करतो, त्यामुळे निवडणुका स्वतंत्र लढून निवडणुकांनंतर आघाडी करण्याचा काँग्रेस नेत्यांचा विचार आहे, अशी माहिती विश्वसनीय नेत्यांनी दिली आहे। महत्त्वाची अपडेट आपण मुंबई महानगरपालिकेसंदर्भात बघतोय। तर काँग्रेस मुंबई पालिकेत ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही। महत्त्वाची अपडेट आपण महापालिका निवडणुकांसंदर्भात बघतोय। काँग्रेस मुंबई पालिकेमध्ये ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही। नव्या म्हणून निवडणूक लढली तर पक्षाला तोटा होईल असं काँग्रेसचं मत आहे आणि त्यामुळेच महत्त्वाचा निर्णय हा काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेसंदर्भात घेतलेला आहे। तर प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, काँग्रेस मुंबई पालिकेमध्ये आता ठाकरेंसोबत जाणार नाहीये। काय अपडेट आहे शिवाजी? तर काही तांत्रिक कारणामुळे शिवाजी यांच्यापर्यंत आपला आवाज त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जे मतदान मिळणार आहे ते खास करून दलित आपण ज्या काही तांत्रिक कारणामुळे शिवाजी काळे यांचा संपर्क आपला तुटलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण महानगर तर काँग्रेस मुंबई महापालिकेत ठाकरेंसोबत जाणार नाही। महत्त्वाचे अपडेट आपण मुंबई महानगरपालिका संदर्भात बघतोय आणि पालिकेत आता ठाकरेंसोबत आघाडी काँग्रेस करणार नाहीये। मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी काँग्रेसने दाखवलेली आहे। तर आपण महत्त्वाची अपडेट बघतोय, मुंबई महानगरपालिका मध्ये काँग्रेस मुंबई पालिकेत ठाकरेंसोबत आघाडी करणार नाहीये। पुन्हा आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय अधिकची अपडेट आहे? नेत्यांचं असं म्हणणं आहे काँग्रेसचा जो वोटर आहे तो उत्तर भारतीय, दलित, मुस्लिम अशा प्रकारचा आहे आणि युतीचा म्हणजे खास करून ठाकरेंचा जो वोटर आहे तो मराठी माणूस आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे राज ठाकरे जर सोबत आले आणि त्यांच्या तिघांची मिळून जर युती झाली, आघाडी झाली, तर त्यामध्ये उत्तर भारतीय जो मतदान आहे राज ठाकरेमुळे दुरावला जाऊ शकतो। त्यामुळे काँग्रेस नेत्यांचं म्हणणं असं आहे की आपण स्वतंत्र लढावं आणि दलित, वंचित, शोषित वर्गाचं जे मतदान काँग्रेसला आतापर्यंत मिळत आलेलं आहे त्या मतदानाच्या सोबत आपण जायला हवं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये जर विचार केला तर मुंबईतील सगळ्यात मतदानाचं विश्लेषण करताना काँग्रेसकडे उत्तर भारतीय मतदान जे आहे ते निश्चितपणे जातं आणि भाजपकडे जातं। तर या जर हे मतदान अशा पद्धतीने जर आघाडी झाली शिवसेना, ठाकरे गट आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांची, त्याच्यासोबत काँग्रेस जर गेलं तर हे उत्तर भारतीय मतदान कुठेतरी भाजपकडे जाईल, कारण राज ठाकरे यांच्या विरोधात अजूनही उत्तर भारतीयांच्या मनामध्ये तितकं प्रेम नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं आम्ही वेगळं लढू आणि भविष्यामध्ये गरज पडली तर पुन्हा एकदा आम्ही ठाकरे सोबत जाऊ असा त्यांचा सध्याचा विचार आहे। त्यामुळं सध्या तरी काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा विचार करत आहे, कारण त्यांचे मुंबईमध्ये काही पॉकेटमध्ये जी काही ताकद आहे ती स्वतंत्रपणे लढल्यामुळं कायम राहील आणि पक्षामध्ये सर्व जागा लढल्यामुळं पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण देखील होईल आणि जे अनेक वर्षापासून तयारी करतात त्या सर्व कार्यकर्त्यांना तिकीट देखील देणं शक्य होईल। या सगळ्याच्यामुळे पक्षामध्ये एक नवचेतना आणण्यासाठी काँग्रेस जे आहे। शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।